पूनमचं लग्न झालं आणि आम्ही निघालो डायरेक्ट माझ्या सासरी. आणि तिथूनच आम्ही ना 2 गाड्या आणलेल्या होत्या. आमची बलेनो घेतली. आगल्या दिवशी आम्ही हळदीला किरणच्याच गाडीत गेलेलो होतो, पण म्हटलं नको आता आम्हाला तिकडे जायचं आहे. तर मग आम्ही तिथूनच खंडाळ्यावरूनच डायरेक्ट आम्ही जेऊरला गेलो. तर हे बघा असं मस्त छान वातावरण झालेलं होतं. 5-6 वाजले होते आम्हाला लग्नाच्या ठिकाणावरून निघायला. आणि हे डॅम आहे कोणतरी मला माहीत नाही, आता तिकडचं मला बरंचसं काही माहीत नाही आहे बरं का, कारण की मी कधी राहिलेली नाही जेऊरला. आणि लग्न झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही पुण्याला आलो, त्यामुळे मला तिकडचं एवढं काही माहितीच नाही आहे. लवकर तर भाऊबंदसुद्धा ओळखायला येत नाही. आत तरी कुठेतरी म्हणजे अशी ओळख झालेली जास्त. आणि जाणं येणं चालू झालेलं आहे. आणि हे बघा मस्त 1-1.5 तास लागला तरी आम्हाला आमच्या घरी पोचायला. आणि त्यात प्रेमची मस्ती चालू होती. आणि तो खुश होता कारण की तो आवनीला भेटणार होता. आवनीला म्हणजे त्याच्या काकीच्या मुलीला, म्हणजे त्याच्या बहिणीला भेटायला जाणार होता. आणि आर्यन पण आमच्यासोबत आले होते, कारण की त्यांचं आणि नितीनचं ठरलेलं होतं बहुतेक की आपण जाऊ, तू आमच्यासोबत चल जेऊरला, कारण की ताई पण थांबणार होते 1-2 दिवस तिकडंच. त्यामुळं मग आमची भेट परत होणार होती आईच्याच घरी. सूर्य मावळतीला चालला होता. आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट घेतलं ताईंनो. आम्हाला जायचं होतं आमच्या ग्रामदैवतेला, लक्ष्मी आईचं मंदिर आहे हे आवराळ्यामध्ये. तर तिथं जाणार होतो. तिथं गेलो, ओटीचं सामान घेतलं, घरूनच नैवेद्य म्हणून आणले होते आम्ही पुरणाचे. आणि माझं ठरलेलंच होतं, मी घरी पण इकडं पण सुवासिनी जेवू घातलं, तुम्हाला मी तो शॉर्ट्स दाखवलाच होता. आणि तिकडं जाऊन पण मी एक सुवासिनी जेवू घालणार होते. म्हटलं आधी नैवेद्य केले तर आधी देवीला नैवेद्य दाखवून येऊ आणि मग घरी येऊन एक सुवासिनी जेवू घालू. तर माझी जाव पण सोबत आली होती. तर मग तिथे गेलो आणि एकदम शांतता होती, एवढी गर्दी वगैरे काही नव्हती. आणि यात्रा आता म्हणजे चालूच होणार होती. रामनवमीनंतर यात्रा असते तिथं. तर छान आहे मस्त देवीचं मंदिर बरं का. आणि गावातच येते असं कडेला गावाच्या, छान वाटत होतं तिथं, एकदम मस्त परिसर होता. आणि बाहेर आहे ना तिथं असं म्हणजे ते काय असतं त्याला काय म्हणता, म्हणजे ज्यांचे नवस असताना तर तिथं एक झाड आहे, त्या झाडाला त्यांना उलटं टांगलं जातं त्या यात्रेच्या वेळेस. तर मी काही हे सगळं बघितलेलं नाही आहे. आणि लग्नामध्ये पण आम्हाला तिथं पाया पडायला नेलं नाही कधी. त्यामुळं मग लग्नाच्या आधी एकदा गेलेली होती मी सपनाताईचं, म्हणजे माझ्या नंदेच्या लग्नाला गेली तेव्हा मी तिथे एकदा गेले होते. त्याच्यानंतर माझं आत्ता जाणं झालं, मला 2 मुलं झाले, 6 वर्ष होतील आता, तरी मला तिथं कोणी दर्शनाला नेलं नव्हतं. मग म्हटलं आज आता वेळ भेटला आहे, आपण जाऊन येऊ, नैवेद्य करून येऊ आणि एक सुवासिनी पण जेवू घालू. मग मस्त आमची पूजा वगैरे झाली. आणि बाहेर येऊन बघतो तर एका झाडाला इतके कसे ना, म्हणजे ते वटवाघूळ ज्या असताना त्या लटकलेल्या होत्या दिवसा त्या झोपताना, म्हणजे असं झाडाला उलट्या असतं. हे बघा इतकं ते अचानक लक्ष गेलं आर्यनचं ना डॉक्टरचं. आणि तिथून निघालो आम्ही घरी जायला. आणि चला तर मग नेक्स्ट शॉर्ट्समध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो. नेक्स्ट शॉर्ट्स तुमच्यासाठी उद्या